Welcome friends. In the previous lecture we have done 4 questions from 4.1. Now question number 5 is there. Okay, practice set 4.1. Okay, this is the first practice set from financial planning. Okay, so we know that what is GST, SGST, then CGST. Okay, so those things are done. त्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत आपल्याला. नाव क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतोय पहा आपल्याला. ओके, सो यू हॅव गिवन द अमाऊंट ऑफ अ टॉय कार. एक टॉय कार आहे आणि त्याची विथ जीएसटी जी प्राइस आहे ती प्राइस काय सांगितली आहे 1770. मीन्स द प्राइस ऑफ टॉय कार विथ जीएसटी. लक्षात घ्या, आता हे टॅक्सेबल अमाऊंट म्हणता येणार नाही. ओके, विथ जीएसटी किती आहे सांगितलंय 1770. ओके, ही झाली त्या कारची किंमत, म्हणजे कस्टमरनं ती कार एवढ्या रुपयाला घेतली असं थोडक्यात. ठीक आहे. देन यू हॅव गिवन दॅट द रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी काय सांगितलंय 18%. रेट ऑफ जीएसटी. ओके, जीएसटी इज इक्वल्स टू 18%. रेट ऑफ जीएसटी तुम्हाला 18% सांगितलंय. देन फाइंड द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ दॅट कार. त्या कारची टॅक्सेबल अमाऊंट मीन्स व्हॉट, द प्राइस विदाउट जीएसटी आपल्याला फाइंड आउट करायचे आणि त्याच्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं आपल्याला. ठीक आहे. ओके, सो ऍट फर्स्ट आता मला एक क्लिअर सांगा, आपल्याला हे एक्झाम्पल 2-3 पद्धतीने सोडवता येते. मी तुम्हाला एक इझी मेथड सांगण्याचा प्रयत्न करतो, बघा समजते का, जे आपण 8 मध्ये आणि 9th मध्ये पण शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता मला सांगा 18% जीएसटी पडतोय. ओके, सपोज ती वस्तू जी आहे ती 100 रुपीजची आहे. ओके, सपोज तर असं म्हणूयात आपण टॅक्सेबल अमाऊंट. ओके, ती वस्तू कितीची 100ची, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट 100 आहे. सपोज द टॅक्सेबल अमाऊंट इज 100, देन टेल मी व्हॉट विल बी द प्राइस विथ जीएसटी. कॅन आय से 100 प्लस 80, कारण 100 वर 18 आहेत ना प्रत्येक वेळेस. ठीक आहे. सो सपोज टॅक्सेबल अमाऊंट म्हणलं तरी चालेल, प्राइस म्हणलं तरी चालेल. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ टॉय कार. आपण हे सपोज करतोय बरं का, हे सपोज केलेलं आणि रिअल मधलं दोघांचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. सपोज द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ टॉय कार इज इक्वल्स टू 100. आपण काय पकडतोय, आपण 100 पकडतोय. ठीक आहे. सपोज करतोय. ओके, देन ओके देअरफॉर आता आपण इथं जे घेतोय ती प्राइस विथ जीएसटी घेतोय. ओके, देअरफॉर प्राइस विथ जीएसटी विल बी काय असेल मग, प्राइस विथ जीएसटी 101% असायला पाहिजे. 100 प्लस 18 म्हणजे किती 118 रुपीज. आता हे क्लिअर करा की ही अमाऊंट म्हणजे कोणती आली, त्या कारची टॅक्सेबल अमाऊंट, आणि ही झाली त्याच्यावरचा जीएसटी सहितची रक्कम. बरोबर आहे. आणि हे तुम्हाला दिलंय ते काय दिलंय, हे दिलंय असं म्हणूया थोडा वेळ. मग आपल्याला काढायचं काय आहे, ओरिजिनल मध्ये टॅक्सेबल अमाऊंट काय आहे. क्लिअर. ओके, सो फ्रॉम द एक्झाम्पल म्हणजे आता आपण एक्झाम्पल मधून घेतोय जे काय घेणार होते. फ्रॉम द एक्झाम्पल आपण असं म्हणूया टॅक्सेबल अमाऊंट ऑफ कार. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ कार इज इक्वल्स टू एक्स. आपण काय करूयात, सपोज वाटल्यास इथे लिहूयात फ्रॉम द एक्झाम्पल, किंवा इथे लिहिलं तरी चालेल. सपोज फ्रॉम द एक्झाम्पल टॅक्सेबल अमाऊंट ऑफ कार इज इक्वल्स टू एक्स. आपण एक्स पकडले. आता एक आपण 8th मध्ये किंवा 9th मध्ये पण पाहिलं होतं की व्हेरिएशनचे 2 प्रकार पडतात, डायरेक्ट आणि इनव्हर्स व्हेरिएशन. राईट. तर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय होतं, एक वाढलं की दुसरं कमी होतं, दुसरी जी प्राइस असते ती कमी होते. पण डायरेक्ट मध्ये काय होतं, एक वाढला का दुसरा पण वाढतो. म्हणजे कसं पहा, ही वस्तू 100ची आहे, 118 रुपये जीएसटी सहित आलं. ही वस्तू 200ला झाली की जीएसटी पण काय होणार, वाढणार. 300ला झाली की जीएसटी सुद्धा काय होणार, वाढणार. कमी होईल नाही. ओके, सिमिलरली मग हे आणि हे काय दिसतं तुम्हाला, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये दिसतं, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दिसतं. ओके, सो दिस इज an example of
डायरेक्ट व्हेरिएशन. बरोबर आहे. हे काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. इट मीन्स दॅट आपल्याला असं डायरेक्टली म्हणता येतं की 100 रुपीची वस्तू आहे, ती कितीला चालली? 118ला चालली. तर x रुपयाची वस्तू कितीला चालली? 1770ला चालली. कळतंय का बघा? 100ची वस्तू 118ला, तर कितीची वस्तू? 1770ला. ओके, म्हणजे ही कुठली व्हॅल्यू आहे? विथ जीएसटी आहे, म्हणून मी विथ जीएसटी बरोबर मानलं. आणि ही आपली टॅक्सेबल अमाऊंट आहे, म्हणून ही टॅक्सेबल अमाऊंट बरोबर. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन विल बी देअर. ओके, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायला? या दोघांचं आणि या दोघांचं. सो कॅन आय राईट? आपल्याला असं पण लिहिता येईल डायरेक्टली, x इज इक्वल्स टू, पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे हा खाली जाईल 118 विल बी देअर, वरती असेल 100 आणि इंटू मध्ये जाईल 1770. राईट. आता आपल्याला काय करावं लागेल? त्यांचं डिव्हिजन जसं होईल त्या पद्धतीने. क्लिअर? नाव वी विल डिवाइड. राईट. ओके, सो आता इथं बघा काय लक्षात येईल तुमच्या की यांना जरी समजा तुम्हाला डायरेक्टली नाही डिवाइड करता आलं तर तुम्ही यांना काय करा दे, त्याला शॉर्ट करून घ्या, छोटं करून घ्या. सो कॅन आय से 50 अँड दिस इज 59. ओके, 2 ने डिवाइड केलं दोघांना मी. आता एक लक्षात द्या, 9 3 जा 27 आणि आपण एक मेथड शिकलोय या ठिकाणी हा कन्सिडर करा की 60 आहे. 63 जा किती होतो? 180. 3 जा 180, म्हणजे हा 180 असता तर 23 डिवाइड झाला असता आणि हा खाली 60 पाहिजे होता, म्हणजे हा पण 1 ना कमी आहे ना. मग 1 3 जा 3 म्हणजे 3 कमी झाला, म्हणजे डायरेक्ट हा 59 ना 3 चा भाग बसला. ओके, सो दॅट देअर इज 3. ओके, 59 3 जा 177 आणि 0 विल बी ॲज इट इज. आता एक्सची व्हॅल्यू तर तुम्हाला मिळाली असेल, काय आहे ते लक्षात पण आलं असेल की एक्सची व्हॅल्यू नेमकी काय? तर 50 इंटू 30. सो कॅन आय से टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल्स टू 5 3 जा 15 आणि डबल झिरोजला डबल झिरो ॲज इट इज. म्हणजे तुम्हाला ती जी टॉय कार आहे तिची टॅक्सेबल अमाऊंट भेटली. ओके, फक्त टॅक्सेबल अमाऊंट भेटली हे लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगितलं रेट ऑफ जीएसटी काय सांगितलंय? रेट ऑफ जीएसटी सांगितलंय तुम्हाला 18%. बरोबर आहे. रेट ऑफ जीएसटी 18%. मग आता जीएसटी काढत बसायचंय का? काय गरज आहे जीएसटी काढायची? टॅक्सेबल अमाऊंट भेटली, जीएसटी काढायची. अमाऊंट काढायची समजा जीएसटीचं, तर काय कराल? जी विथ जीएसटी आहे त्याच्यातून टॅक्सेबल अमाऊंट मायनस करा, भेटून जाईल तुम्हाला. ओके, सो अमाऊंट ऑफ जीएसटी काढूयात आपण. ठीक आहे. सो अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल्स टू डायरेक्ट लिहा 1770 मायनस 1500. एम आय राईट? ओके, मग काय येईल? 270. बरोबर आहे. हा झाला अमाऊंट ऑफ जीएसटी. आपल्याला काढायचं आहे अमाऊंट ऑफ एसजीएसटी आणि सीजीएसटी. मग काय असेल? अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल्स टू सीजीएसटी इज इक्वल्स टू जीएसटी डिवाइड बाय 2, म्हणजे 270 डिवाइड बाय 2. सो दॅट विल बी 135 रुपीज. सॉरी, रुपीज येईल हा, पर्सेंटेज मध्ये नाही ना. ओके, म्हणजे 135 रुपये जीएसटी. सॉरी, जीएसटी बसेल 270, पण एसजीएसटी किंवा सीजीएसटी असेल 135, हाफ ऑफ जीएसटी. ओके, so you can solve this question like this. Okay, please take the screenshot. Now question next, question number 6. Tip-top Electronics supplied an AC, okay, to a company. एका कंपनीला टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स ना एक एसी सप्लाय केला ज्याची विथ जीएसटी प्राइस आहे 51,200. ओके, रुपीज. आणि पुढे काय म्हटलंय की द सीजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी इज 14%. देन फाइंड द व्हॅल्यूज. खाली तुम्हाला 6 सब टॉपिक्स दिले, त्यांच्या व्हॅल्यूज काढायचे. पहिल्यांदा विचारले त्यांना सीजीएसटीचा दर, मीन्स रेट ऑफ एसजीएसटी. सॉरी, नॉट सीजीएसटी, एसजीएसटी. ओके, सो कॅन यू से रेट ऑफ एसजीएसटी? yes, definitely is equal with rate of CGST. okay, therefore rate of SGST काय असायला पाहिजे? 14%. राईट, कारण SGST आणि CGST कसा असतो? सेम असतो. पहिल्याच आन्सर आपण काढू शकलो. सेकंड काय सांगितलंय पहा, रेट ऑफ जीएसटी. ओके, सो सेकंड इज दॅट रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा रेट आपण काढतो. ठीक आहे. सो रेट ऑफ जीएसटी काय असायला पाहिजे? 2 × 14. आता हा 14 का? कारण रेट ऑफ काय आहे? हा
SGST और CGST. ओके, रेट ऑफ CGST घ्या किंवा SGST, त्याच्या दुप्पट असतो तो GSTचा टोटल, किंवा असंही करू शकता तुम्ही GST प्लस SGST, राईट. ओके, सो काय असायला पाहिजे 2 × 14 म्हणजे किती पर्सेंट आहे त्याचा रेट 28%. आठवलं का, हायली रेटेड मध्ये आलं हे AC, गरिबांना लागत नाही. ठीक आहे, सो 3. थर्ड वन काय आहे पहा. त्याच्यानंतर पुढचा दिलाय क्वेश्चन द टॅक्सेबल अमाऊंट. ओके, टॅक्सेबल अमाऊंट काढायची तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला जीएसटीची एकूण रक्कम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हे जे 28% म्हणजे इन रुपीज किती ते काढायचंय. त्याच्यानंतर SGSTची आणि CGSTची म्हणजे एक काढले तरी ते 5 आणि 6 निघणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, आता नाव वी हॅव टू फाइंड द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ दॅट AC. सेम क्वेश्चन विथ द प्रिव्हियस क्वेश्चन. ओके, आता पहा हे जे आहे ते विथ GST प्राइस आहे. आपण 100 रुपीज कन्सिडर करूयात त्याची टॅक्सेबल अमाऊंट, राईट. GST किती आहे 28% आहे, म्हणजे 128 व्हायला पाहिजे. आणि मग हा दिलाय, त्याचं कंपॅरिझन क्वेश्चन खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होऊन जाईल. आणि लक्षात येतंय 512 100% डिव्हिजिबल होणार आहे. ओके, सो सपोज टॅक्सेबल अमाऊंट ऑफ an AC is ₹100. आपण काय करूयात, कन्सिडर करूयात की त्याची टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 100 रुपीज आहे. ओके, तर मला सांगा अमाऊंट विथ GST काय असेल. विथ GST विल बी काय असायला पाहिजे सांगा. 100 + 28. सो कॅन आय से ₹128. पहा, लक्षात येत आहे का आपलं काय चाललंय ते. ठीक आहे, आपण 100 रुपीज त्याची काय पकडली आहे, टॅक्सेबल अमाऊंट पकडली, ज्याला आपण कर पात्र किंमत म्हणतो. क्लिअर. आणि अमाऊंट विथ GST म्हणजे काय, GST धरल्यावर त्या वस्तूची किंमत 128 होईल. क्लिअर. आता आपल्याला ओरिजिनली काय दिलंय, ओरिजिनली त्याची विथ GST अमाऊंट दिली, बरोबर आहे. इन क्वेश्चन टॅक्सेबल अमाऊंट दिले का नाही, प्राइस विथ GST दिले. ओके, द प्राइस ऑफ AC विथ GST इज इक्वल्स टू 51,200, राईट. ₹51,200 तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा याचं डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्झाम्पल आलं. मग डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे म्हटलं की आपण काय म्हणणार, 100 रुपीजचा AC कितीला विकला जातो 128 रुपीजला. तर X रुपयाचा AC किती रुपयाला विकला जाईल 51,200 रुपीजला. X आपला कन्सिडर करायचा राहिला. ओके, मग काय लिहाल X म्हणजे काय, सपोज त्या ठिकाणी असं लिहूयात आपण, सपोज टॅक्सेबल अमाऊंट म्हणूयात, राईट. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC इज X रुपीज. ठीक आहे, रुपीज X. ठीक आहे, आता पहा काय केलं आपण, हे 100 रुपीजचा AC जो आहे तो पण 128 रुपयाला विकायला लागलो, कशा सहित GST सहित. मग किती रुपयाचा AC तुम्ही 51,200 ला विकणार, तर ते आपण टॅक्सेबल अमाऊंट काढतो. म्हणजे ही टॅक्सेबल अमाऊंट, त्याच्यासमोर टॅक्सेबल विथ GST. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो कॅन आय से 128 into X is equals to 100 into 51200. क्लिअर. आता X is equals to यायला पाहिजे 100 ॲज इट इज इंटू इथं काय यायला पाहिजे 51200 डिवाइड बाय 128. 101% सांगतो की हे डिव्हिजिबल आहे. कारण आपण सुरुवात अशी करायचो बा, आठवत असेल तर 2 4 4चा 8 8चा 16 16चा ट्वाइस 62 64 ट्वाइस 128 ट्वाइस 256 ट्वाइस 512. म्हणजे 101% हा 4चा आहे याचा, 128 4चा. ओके, चेक करून बघूयात ना आपण. ह्याचा दुप्पट होतो 256 256 आणि त्याचा दुप्पट 512 होतो. म्हणजे याचा अर्थ काय 128 4चा म्हणजे इथं आलं 400. अशा पद्धतीनं समजून घ्या बरं की मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असंच करायचं. हे 2 वगैरे करत बसायचं ना, खूप वेळ जातो आपला. ठीक आहे, आणि इथं खूप म्हणजे इथं काय होतं एकदम अस्वच्छ दिसायला लागते ते. ठीक आहे, सो X विल बी काय असेल बघा 1 into 4 करा फक्त. 4 किती 0 5 4 1 2 3 4. ओके, म्हणजे लक्षात घ्या AC किती रुपयाचा आहे
40,000 रुपयाचा आहे, चाललेत किती 51,200, म्हणजे किती रुपीज एक्स्ट्रा चाललेत, तो असेल आपला जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी वी कॅन फाइंड नाव. अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल्स टू काय, कसं काढणार अमाऊंट ऑफ जीएसटी, जी तुमची विथ जीएसटी अमाऊंट आहे त्याच्यातून टॅक्सेबल अमाऊंट मायनस करा, म्हणजे काय 51200 मायनस 40,000, राईट. सो कॅन आय से 11,200 इज द जीएसटी. 11,200 रुपये जीएसटी लागला. म्हणजे तुम्हाला जर 40,000 रुपयाचा एसी आणायचा असेल तर तुम्हाला 11,200 रुपये जास्त द्यावे लागतील, ज्यात मिनिमम 11 फॅन येतील, बरोबर आहे का? ओके. सो 11,200 ही आली प्राइस कशाची, फक्त जीएसटीची. म्हणजे जीएसटी अमाऊंट पण भेटली तुम्हाला. ही झाली टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे हे क्वेश्चन 3चं उत्तर झालं. आय थिंक क्वेश्चन 4 हा आहे जीएसटीची रक्कम, म्हणजे हा झाला क्वेश्चन 4चा आन्सर. ओके. आता क्वेश्चन 5 काय म्हणतोय पहा. आय थिंक यू कॅन सॉल्व ऑल्सो. काय म्हणताय की सीजीएसटी आणि एसजीएसटीची अमाऊंट. ओके. सो अमाऊंट ऑफ सीजीएसटीची अमाऊंट काय असायला पाहिजे, 11,000, सॉरी ही रेंज जी आहे ती वेगळी आहे, लक्षात घ्या. 11,200 डिवाइड बाय 2. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10, 1 इज रिमेन 2 6 जा, एम आय राईट 12, आणि डबल झिरोजला डबल झिरो ॲज इट इज. म्हणजे काय आली प्राइस बघा 5,600. हा झाला काय सीजीएसटी विथ किंवा इज इक्वल विथ एसजीएसटी. म्हणजे सीजीएसटी पण निघाला आणि एसजीएसटी. नाव आय कुड फाइंड ओनली सीजीएसटी. यू हॅव टू फाइंड नाव अमाऊंट ऑफ एसजीएसटी. आय थिंक यू कॅन, राईट. ओके. तर ही जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट इथं येणार आहे. ओके. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. क्वेश्चन इज नॉट हार्ड, ॲक्च्युली इट इज व्हेरी इझी. फक्त तुम्हाला ते 6 सब टॉपिक्स दिलेत त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड वाटतंय. ओके. फक्त एसजीएसटीची अमाऊंट काढायची आणि ते तुम्ही काढणार आहात, आय नो, राईट. ओके. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now the last question of this exercise. Printed price of washing machine is 40,000. तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. प्रसाद आहे, प्रसादनं काय केलं, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स, ओके, फ्रॉम दॅट शॉप ही परचेस्ड वॉशिंग मशीन ऑफ 40,000 विच इज द प्रिंटेड प्राइस. त्याच्यावरती प्रिंटेड प्राइस आहे किती, 40,000. पण दुकानदारानं त्याला काय केलंय, ही गेव द डिस्काउंट. त्याने डिस्काउंट दिलाय किती, 5%. म्हणजे 5% डिस्काउंटनं त्याची किंमत किती होईल ते आधी काढावं लागेल आपल्याला, आणि मग पुन्हा त्याच्यावर जीएसटी. म्हणजे काय बघा, 40,000ची वस्तू 5% डिस्काउंटनं तो कमी करणार आणि पुन्हा त्याच्यावर जीएसटी करणार, पुन्हा ते पुढे जाणार. ठीक आहे. तर बघूया आपण 40,000चा वॉशिंग मशीन आहे, तो कमीमध्ये येतोय का अजून वाढतोय, कारण 5% डिस्काउंट तर दिलेला आहे. ओके. रेट ऑफ जीएसटी 28 हायली रेटेड, बरोबर. वॉशिंग मशीन म्हणजे अगदीच गरजेचं आहे असं नाही, आपल्याला हातानं पण धुता येतात, मग हे हायली रेटेडमध्ये जाणार. ठीक आहे. ओके. सो प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज 40,000 सॉरी, डिस्काउंट 5% आला. ओके. आता आपण त्याची टॅक्सेबल अमाऊंट काढूयात. ओके. सो टॅक्सेबल अमाऊंट कशी काढणार तुम्ही, टॅक्सेबल अमाऊंट काढण्यासाठी तुम्हाला 5% आधी काढावा लागेल त्याचा, आणि तो सबट्रॅक्ट करावा लागेल कशातून, ह्या पर्सेंटमधून. ठीक आहे. सो आधी काय काढूयात आपण, डिस्काउंट, अमाऊंट ऑफ डिस्काउंट काढूयात. ओके. अमाऊंट ऑफ डिस्काउंट, डिस्काउंट इन रुपीज असं म्हटलं तरी चाललं असतं. ठीक आहे. सो किती आहे, 5% ऑफ 40,000, राईट. सो 5% ऑफ 40,000. ओके. सो डबल झिरो कॅन्सल्स डबल झिरो, तर काय यायला पाहिजे पहा, 5 4 जा 20 आणि डबल झिरोला डबल झिरो, म्हणजे 2,000 रुपीज हा काय झाला त्याच्यावरचा डिस्काउंट झाला. ओके. म्हणजे मी असं म्हणू का, द टॅक्सेबल अमाऊंट इज equals to 40,000 minus 2,000, right? So it is 38,000 rupees. मीन्स त्याची टॅक्सेबल अमाऊंट जी आहे त्या कशाची, वॉशिंग मशीनची, ती किती असायला पाहिजे, 38,000. म्हणजे त्याच्यावर आता दुकानदाराने ज्यावेळेस 5% डिस्काउंट सांगितलं त्यावेळेस त्याला कळाले, हां चला 38,000 रुपीजचा वॉशिंग मशीन आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यावर जीएसटी लावायचं आहे. ओके. सो रेट ऑफ जीएसटी 28%. मग आधी आपल्याला जीएसटी काढून घ्यावं लागेल, कारण त्यांना काय विचारलंय की व्हॉट विल बी द प्राइस फॉर प्रसाद. प्रसादसाठी त्याची प्राइस काय असेल, म्हणजे प्रसाद ज्यावेळेस घेईल त्यावेळेस. ठीक आहे. आणि त्याचं एसजीएसटी सीजीएसटी रुपीजमध्ये काढायचं, ते नंतर काढू आपण. ठीक आहे. सो आता टॅक्सेबल अमाऊंट कळाली आपल्याला, 28%
त्याच्यावर GST लावायचा. ओके, आता मला सांगा ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. आपल्याकडे जे 100 आपण कन्सिडर करतो तो सुद्धा टॅक्सेबल अमाऊंट असतो. मग रेट आपल्याला 28 माहिती आहे, ह्याचा आपल्याला काय करायचं, सॉरी रेट ऑफ GST 28 आहे, म्हणजे 100ची वस्तू 128 रुपीजला होईल. तसं ही वस्तू किती रुपयाला होईल. आतापर्यंत आपण टॅक्सेबल अमाऊंट काढत होतो, आपण खालची अमाऊंट काढणार. ठीक आहे, सपोज आपण कन्सिडर करूयात टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज किती कन्सिडर करूयात आपण 100. आपण टॅक्सेबल अमाऊंट काय केली त्याची 100 रुपीज कन्सिडर केली. देअरफॉर विथ जीएसटी प्राइस विल बी काय असेल बघा, विथ GST प्राइस त्याची 100 प्लस किती 28. सो कॅन आय से 128 रुपीज. ओके, म्हणजे 100 रुपयाचा वॉशिंग मशीन त्याला 128 रुपयाला मिळाला नाही. क्लिअर. ओके, आणि इकडं 38,000 रुपीजचं किती रुपयाला भेटेल. क्लिअर, कारण ही आहे टॅक्सेबल अमाऊंट. आपण टॅक्सेबल अमाऊंट 100 घेतली, म्हणजे याच्या समोर हे येणार आहे, याचा जोडीदार हरवला आहे. क्लिअर. ओके, सो देअरफॉर तुम्हाला डायरेक्टली लिहिता येईल 100चा वॉशिंग मशीन 128ला भेटतो, तर 38,000चं वॉशिंग मशीन X रुपयाला भेटेल. म्हणजे X कन्सिडर करायचं राहून गेलं. काय घेणार मग, सपोज द अमाऊंट विथ GST. आपण याच्यात आता ओरिजिनली याचं अमाऊंट जे आहे ती X आपण काढायला लागलो, ते लिहिलं तरी चालेल, तुम्ही लिहून घ्याल ते. ओके, सो नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन विल बी देअर. म्हणजे काय करावं लागेल पहा, 100 इंटू X इज इक्वल्स टू 128 इंटू 38,000. राईट. ओके, सो X इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे 128 इंटू 38,000. राईट. ओके, डिवाइड बाय 100. डबल झिरो कॅन्सल्स डबल झिरो. आता काय करायचंय, आता फक्त राहिलेले जे दोन नंबर्स आहेत 128 आणि 380 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. राईट. ओके, सो वी विल मल्टिप्लाय. आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करूयात. सपोज इथं मी मल्टिप्लाय करतोय. ओके, सो काय नंबर आहे पहा, 128 इंटू किती आहे 38. 380 आहे ना, आपण 0 ॲज इट इज घेऊयात, नंतर घेऊया 0. ठीक आहे, 0 ठेवतोय मी, 38 न मल्टिप्लाय करतो. ओके, सो 8 1 जा 8, 8 8 जा 64, कॅरी 6. राईट. ओके, देन 12 8 जा, तुम्ही असंही मल्टिप्लाय करू शकता बरं का, डायरेक्ट 12 8 जा, किंवा 8 2 जा, पुन्हा 8 1 जा करण्यापेक्षा 12 8 जा करा. 12 8 जा 96 प्लस 6 102. राईट. ओके, 0 विल बी ॲज इट इज. देन 8 3 जा 24, कॅरी 2, आणि 12 3 जा 36 प्लस 2 38. इज इट राईट. येस. ओके, सो 4 विल बी ॲज इट इज 6, देन 8 अँड देन 4. मीन्स काय आलं पाहिजे आन्सर याचं, X इज इक्वल्स टू तुम्हाला यायला पाहिजे, X इज इक्वल्स टू 64, आणि हा जो शेवटचा 0 होता तो तसाच मांडला. म्हणजे लक्षात घ्या, त्या वॉशिंग मशीनची टॅक्सेबल अमाऊंट जी झाली ती किती रुपये आली, द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ दॅट वॉशिंग मशीन इज 48,640. म्हणजे तो दुकानदार म्हणत होता की 5% डिस्काउंट आहे आमच्याकडे, 5%. मग आपण गेलो त्याच्या दुकानात की 40,000चा 5% म्हणजे तेवढेच 2,000 कमी झाले. पण पुन्हा GST लावला की पुन्हा त्याला किती रुपये झाले, 48,640 रुपयाला तो तुम्हाला काय भेटायला लागलाय, वॉशिंग मशीन भेटायला. ओके, तर हे काय झालं, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ दॅट वॉशिंग मशीन. पुढं काय म्हटलं बघा, देन टॅक्स इनवॉइस मध्ये CGST आणि SGST ची अमाऊंट काय असेल. ओके, सो अमाऊंट ऑफ, आपण आता GST ची अमाऊंट आधी काढून घ्यावी लागेल. ओके, सो वी विल राईट हिअर अमाऊंट ऑफ GST. अमाऊंट ऑफ GST इज इक्वल्स काय असायला पाहिजे पहा, 48,640 मायनस 38,000. बरोबर. ओके, सो आता याची अमाऊंट काढूया. हे 640 तर ॲज इट इज येणार आहे, खाली 000 आहेत, आणि याच्यात काय झालं पहा, 38 आहे, हे 48 आहे, 10 राहिलं. म्हणजे तुम्हाला GSTच भरावं लागणार आहे 10,640 रुपये. 2,000 कमी झाले तरी. ठीक आहे, 10,640 रुपये GST तुम्ही भरायला लागलात. मग अमाऊंट ऑफ SGST काय असेल, अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल्स टू GST, मीन्स अमाऊंट ऑफ GST, अमाऊंट ऑफ GST डिवाइड बाय 2. अमाऊंट ऑफ GST आहे 10,640 डिवाइड बाय 2, 5 जा
ओके 5 आला, 3 जा 2 जा 0 ॲज इट इज, म्हणजे 5320 रुपये SGST आणि 5320 रुपये CGST अशी तुम्हाला अमाऊंट काय करावं लागणार आहे, भरावी लागणार आहे. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन आपल्याला लांबलचक वाटतो, खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर करा की आपल्याला कशा पद्धतीनं टॅक्सेबल अमाऊंट काढायची वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.